जर गुंतवणूकदारांना जमीन आपण देऊ शकलो तर नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार यायला तयार आहेत। काय सांगताना आनंद वाटतो की आता महाराष्ट्रामध्ये उद्योग जो आहे हा MMR रिजन आणि पुणे इतक्यापुरतं मर्यादित नाही, तर उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहेत। MMR रिजनमध्ये रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, हे आता इंडस्ट्रीचे मॅग्नेट झालेले आहेत। आता आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक तर आता एक अतिशय महत्त्वाचं मॅग्नेट तयार होत आहे आणि याचं कारण ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी ही नाशिकला आपण तयार केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर असं म्हटलं की नाशिक इज अनस्टॉपेबल नाऊ तर ते खोटं ठरणार नाही। ज्या प्रकारे नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओघ येतो आहे, मी तर एवढीच विनंती आपल्याला करणार आहे की आपण जमिनीची व्यवस्था करा, गुंतवणुकीची कमतरता नाही आहे। वेळेत आणि योग्य दरात जर गुंतवणूकदारांना जमीन आपण देऊ शकलो तर नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार यायला तयार आहेत, येत आहेत, चर्चा करतायत आणि निश्चितपणे त्याचं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळतं आहे।